कसं जगायचं शेतकरी साहेब सांगा. या इकडं थांबा देतात. तुमचा एक कर्मचारी त्याला पण बोललो मी, तर त्यांचं माझं म्हणणं काय आहे, ह्याला तुम्ही एकदा सगळं ऑफलाईन घेतलं पाहिजे. ऑनलाईन तक्रार द्या, ऑनलाईन तक्रार शेतकरी देता येत नाही. बरेच शेतकरी येतात, तुमचं सॉफ्टवेअर चालत नाही. आज आता सकाळी मी चेक करत होतो, ह्याच्यात काय तुम्ही एखादा तुम्ही बघितलं सगळं ह्याच्यात तुमचं सॉफ्टवेअर माहिती का गर्दी नसल्या साहेबांना पण बोलला. ह्याच्यामध्ये लोकांची गर्दी आता तुम्हाला संपर्क आज काय झालं, तुमच्या इथं कोणीच नाही. माझं लोक बसून करायला येतात. मी ह्याला गेलो सादुळ्याला, पुरुषोत्तमपूरला सगळे लोक बसून आहेत, चालू होतं, चलतच नाही. मग असं जर झालं तर मग तुम्ही ऑफलाईन घ्या, काय करायचं ते करा. आज हो म्हणू नका, उद्याच्याला मी तुमची ही करून तुमचं दर्शनच घेईन पाय धुवून, जर नाही झालं तर माझ्या लोक. हो का, आपला विषय कंपनीला झाले, आमचं सवय आम्हाला. हे कसं आहे, हे कापसामधला एक आकस्मिक मर नावाचा प्रकार आहे हा. जर कापसाच्या मुळापासलं जे मातीचं जे आहे, मातीचं जे तापमान आहे त्यामध्ये अचानक जर बदल झाला तर कापसामध्ये हे अशी परिस्थिती निर्माण होते. जशी माणसामध्ये उन्हातनं माणूस आला आणि थंड पाणी पिलं की जी परिस्थिती आहे ही जाणारच, ह्याला काहीच होणार नाही. कारण नाहीतर परत जे सुकलेलं आहे सर असं, ह्याला जर आपण 10 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम कॉपरॉक्सी क्लोराईड, 200 ग्रॅम त्यामध्ये युरिया आणि 100 ग्रॅम पोटॅश टाकून जर प्रत्येक झाडाला 100 मिली जाईल अशा पद्धतीने आळवणी केली, म्हणजे एक झाड सुकल्या तर मात्र मग ते रिकव्हर होण्याचे चान्सेस असतात. पाऊस पडला शॉकच्या बाहेर. गेली 10-12 दिवसाखाली जे पाऊस झालेला आहे त्या पावसामुळं शेतकऱ्यांचं खूप या ठिकाणी शेती पीक नासधूस झालेली आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे. मग या आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी आदेश दिलेले होते की सरसकट त्या ठिकाणी आर्थिक मदत करावी. त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी काही कार्यवाही होत नाही. कारण या ठिकाणी गेली 4 ते 5 दिवसापासून प्रशासक जे नेमलेले आहेत ते कर्मचारी गावामध्ये येत आहेत आणि प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पंचनामा करत आहेत. त्यामुळे आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं नुकसान झालेलं आहे, आम्हाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणीही वाली नाही त्या ठिकाणी. म्हणून आम्हाला ज्याप्रमाणे पालकमंत्री साहेबांना जे आदेश दिलेला होता, ज्यांचं जे म्हणणं होतं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला हे जे पंचनामे जे शेतामध्ये येऊन जे करत आहेत हे पंचनामे रद्द झाले पाहिजेत आणि या ठिकाणी तात्काळ आम्हाला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये प्रमाणे आम्हाला अनुदान द्यावं, आम्हाला एवढी आमची गावकऱ्याची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.